बातमी अजून एक मोठी बातमी येते। ही बातमी आहे वैष्णवी हगवणे प्रकरणातली। वैष्णवी हगवणे प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाण याच्या अडचणी वाढणार आहेत। वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा घेणार आहेत। पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल आहे। कसपटे कुटुंबियांना बंदुकीने धमकावल्याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। बावधन पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या गुन्ह्यात एमसीआर मिळताच वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अभिजित, काय सांगाल? चव्हाणच्या अडचणी वाढतायत, वारजे पोलीस निलेशवर तिथे गुन्हा दाखल आहे, त्यामुळे त्याचा ताबा घेतील असं कळतंय, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की वैष्णवी हगवणे प्रकरणातील जो खरं तर फरार आरोपी म्हणता येईल, सह आरोपी जो होता निलेश चव्हाण, त्याला नेपाळ बॉर्डरवरून काही दिवसापूर्वी बावधन पोलिसांनी अटक केली होती। पण आता त्याच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता पाहायला मिळते, कारण वारजे पोलीस देखील निलेश चव्हाणचा जो आहे तो ताबा घेणार आहेत। त्याला अटक जे आहे ते वारजे पोलीस करणार आहेत, कारण जो हा सह आरोपी आहे त्याने बंदुकीने धमकावल्या प्रकरणी म्हणजे कसपटे कुटुंब ज्यावेळेस बाळाचा ताबा मागायला आलं होतं त्यावेळेस कसपटे कुटुंबियांनी आरोप केले होते की निलेश चव्हाणनी आम्हाला बंदुकीने धमकावलंय, आणि याच्याच विरोधात पुणे शहरातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो या निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आला होता। आणि त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आता निलेश चव्हाणची कस्टडी जी आहे ती वारजे पोलीस मागणार आहेत। जो बावधनचा गुन्हा आहे, ज्या प्रकरणी बाळाची हिंसण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती, गुन्हा दाखल करण्यात, आणि त्याच गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी मिळेल त्यावेळेस कोर्टात अर्ज करून वारजे पोलीस याचा ताबा मागू शकतात। आणि तीच अर्जाची प्रक्रिया जी आहे ती आता पुणे पोलिसांनी पूर्ण केलेली पाहायला मिळते। ज्यावेळेस खरं तर काल देखील निलेश चव्हाणना जे आहे ते कोर्टात हजर करण्यात आलं होतं, आणि त्याला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। ही पोलीस कोठडी जेव्हा संपेल बावधन पोलिसांच्या कस्टडीतली, ज्यावेळेस त्याला न्यायालयीन कोठडी मिळेल त्यावेळेस मात्र वारजे पोलीस जो आहे त्या निलेश चव्हाणचा ताबा घेतील। जी बंदूक आहे ती बंदूक देखील जप्त करण्यात आलेली आहे, आणि आता या सगळ्या प्रकरणी निलेश चव्हाणच्या पुन्हा अडचणीत जी आहे ती मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्की अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपण यंदा महाराष्ट्रात मान्सूननं नेहमीपेक्षा 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला। अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला, मात्र हवामानानं पुन्हा पलटी मारली। राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालाय, परिणामी तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवू लागलाय। जळगावच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला। अमरावतीमध्ये पावसानं विश्रांती घेतली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीची कामं 10 जून नंतर करावी असं आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आलंय। पावसामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यांनाही भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। मे महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पाऊस कमी झाल्यानंतर प्रशासन आता कामाला लागले। जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर 2च दिवसात नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवणार अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढताना दिसतोय। आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 4000हून जास्त आहे, तर सर्वात जास्त रुग्ण हे केरळमध्ये आढळून आले। राज्यात 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यातील 20 रुग्ण हे मुंबईतले आहेत। सध्या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसली तरी आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10वर गेली आहे। यात महापालिका हद्दीतील 8 आणि ग्रामीण भागातील 2 रुग्णांचा समावेश आहे। वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे। देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड-19 रुग्णांची संख्या 4000च्या वर पोहोचली आहे। यामध्ये सर्वाधिक संसर्ग हा केरळमध्ये झालाय। विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। येत्या 7 आणि 8 जून रोजी नियम आणि अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विशाळगडावर जाणाऱ्या सर्वच भक्तांनी अशी कुर्बानी त्यांना आता देता येणार आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्याचाच फटका सोन्यासह चांदीच्या किमतींवर होताना दिसतोय। सोन्याचे दर हे 3 दिवसात 1600 रुपयांनी तर चांदीचे दर 2000 वधारलेले आहेत।
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात दाखल झालेत. पोलीस सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहेत, तर तिथे तिच्या हेरगिरीच्या संशयावरून चौकशी करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताला 48 तासात शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करू असा इशारा दिला होता. मात्र भारतीय लष्करानं केवळ 8च तासात पाकिस्तानच्या कारवाया उधळून लावल्यात, अशी स्पष्टोक्ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी केली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाला चांगलाच दणका दिलाय. विश्लेषणानुसार भारतानं पाकिस्तानी हवाई दलाची 6 लढाऊ विमानं, 2 उच्च मूल्यांची विमानं आणि 10हून अधिक UAV अशी अनेक क्रूज क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत. दहशतवाद सीमा ओलांडून पसरलाय. भारतानं सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेमध्ये आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे, असं सडेतोड मत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय. लायबेरियातील प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार शिंदे यांनी दहशतवाद विरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडल्या. अमरावतीच्या मेळघाटमधील 11 गावात आजही 20 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर मोठी गर्दी उसळून आली. घोटभर पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पाणी पुरवठा योजनेचं काम अर्धवट झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी बी बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेला आहे. काही प्रमाणात पाऊस झाल्यानं नांगरणीच्या कामाला वेग आलाय. मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतींमध्ये 10% वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांना एकेरी 10 कोटींचा मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. उल्हासनगरमधील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रीय कल्याण पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. धाराशिव तुळजाभवानीच्या मंदिरात आता पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादेप्रमाणेच आता आई तुळजाभवानी मंदिरात हा लाडूचा प्रसाद दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पूजा यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात तुरीच्या दरात क्विंटल मागे 300 रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीचा दर हा थेट 6,600 रुपयांपर्यंत घसरलाय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 1 लाख क्विंटलची आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1,000 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात शाहू महाराज चौकात 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. हे दोन्ही गट लग्नातील वऱ्हाडी होते. भर रस्त्यात एकमेकांना दगडानं मारहाण केल्यानं काही जण जखमी देखील झाले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली. कराडमध्ये खंडणीखोर टोळक्यानं धुडगूस घातलाय. शहरासह ग्रामीण भागात तोडफोड करत व्यावसायिकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करत टोळीच्या म्होरक्याची भर रस्त्यातून धिंड काढत अद्दल घडवली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपीनं बंदूक रोखली. यावेळी पोलिसांनी देखील गोळीबार करत आरोपीला अटक केली आहे. या आरोपीवर 9 गुन्हे दाखल आहेत. यूपीची राजधानी लखनौमध्ये भरधाव कारनं तिघांना चिरडलं. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेले आहेत. महिलेचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अकोल्यातील बाळापूर ते वाडेगाव मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अपघात एवढा भीषण होता की एकाचा यामध्ये जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला. अपघातग्रस्त टँकरमधून केमिकल खुलेआम दुसऱ्या टँकरमध्ये भरलं जात असताना धुराचे लोळ पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. हे करताना योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचा खरं तर आरोप स्थानिकांनी केलाय. विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावतीमध्ये आगमन झालं. यावेळी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीच्या बियाणे चौकात पालखीचं जंगी स्वागत केलं. दरम्यान सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या परिवाराच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं.